2 वर येत आहे. गाडी संख्या 0142 सोलापूरची डाऊन. तुमच्यासाठी चांगली झोप म्हणजे नेमकं काय? चांगली झोप म्हणजे कमीत कमी 6 तास कसलाही विचार न करता आलेली डाराडूर झोप. चांगली झोप म्हणजे संध्याकाळी विना टेन्शनमध्ये 10 नंतर जी झोप घेतो आपण 6 वाजेपर्यंत, ती माझ्यासाठी चांगली. 10 तास झोपायचं. तुमच्या चांगल्या झोपेमागचं रहस्य काय आहे? माझी लाडकी चादर आहे, ते चादर मी उशाला घेतल्यानंतर किंवा अंगावर पांघरून घेतल्यानंतर छानपैकी झोप लागते मला. चादर सोलापूरचा आहे, ती नसेल तर थोडंसं फील वेगळं होतं की झोप येत नाही आहे. पारंपरिकता, मजबूत विणकाम आणि आकर्षक डिझाईन्स यामुळे सोलापुरी चादर आजही लोकांची विशेष आवडती आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा हिचा पती निक जॉनस एका कार्यक्रमामध्ये हा सोलापुरी जॅकॉर्ड चादरीचा शर्ट घालून सहभागी झाला होता आणि त्यानं कपड्यांनी ऊब दिली. यामुळे सोलापुरी चादर पुन्हा एकदा जगात चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक दशकांपासून लोकांच्या जीवनाचा भाग असलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास 70हून अधिक वर्षांचा आहे. बेसिकली सोलापूरमध्ये एक मोठी मिल होती, त्याचं नाव होतं सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल. ती साधारण 1960 मध्ये बंद पडली आणि बंद पडल्यानंतर तिथं जे काम करणारे होते कामगार, त्या लोकांनी तिथले मशिनरी विकत घेतले बंगारमध्ये आणि त्यांनी स्वतःचं सेटअप सुरू केलं. कापूस जे उत्पादन होते शेतामध्ये त्याच्यावरनं सूत तयार होतं, कॉटन यार्न म्हणतात. ते कलर डाईंगला घालते, डाईंगमध्ये कलर झाला की ते वाळाला घालते. ते बीम भरून घेतो आम्ही. त्या काय बिगरे माल होत आहे, बिगरे झाल्यावर ते प्रोसेसिंगमध्ये वॉर्पिंगमध्ये होत आहे. वॉर्पिंग झाल्यावर इथं हे बिमा भरते. मग आम्ही आमचे बीम कापलं की आम्ही ठेवून घेणार. लोक चालल्यावर ते प्रोडक्शन चालू. चादरीचं वैशिष्ट्य म्हणजे काय, विविंगचं एक लूम असतं, एक मशीन असते, ते जेकार्ड मशीननी ते विविंग होतं पॅटर्न. ते आम्ही माल काढल्यावर माल सर्व चेकिंग करतो आम्ही. चेकिंग केल्यावर माल कापणी असते, कापणी झाल्यावर गडी असते. गडी करताना जे फॉल्ट असते ते फॉल्ट बाजूला ठेवतो, त्यांना दाखवतो आम्ही. सेकंड माल आम्ही सर्व बाजूला ठेवतो. एक चादर बनवायला 1 तास 10 मिनिट लागतात. काही पण माणसाचं चित्र आता नरेंद्र मोदी असतील, ॲज इट इज तुम्हाला विविंगमध्ये येते. हे फक्त सोलापूरच करतात. इथं कष्ट खूप केलं जातं, कलाकौशल्य पण खूप आहे, पण त्या अर्थाने मोबदला बिझनेस ॲटिट्यूड जे लागतो, बिझनेस माइंडसेट लागतो, ते कुठं तर लॅक होतंय. मेहनत खूप करतात पण मिळवत काही नाही. आणि आपले लोक काय करतात, नुसतं ओन्ली प्रोडक्शनच्या मागं लागतात, मार्केटिंगला कोण जात नाही जास्त. ही इंडस्ट्री 90% लोक एकदम म्हणजे काय म्हणतात ब्रेक इव्हनलाच आपली इंडस्ट्री चालवतात. अगोदर काय बनवतो, चादर सगळे इथंच बनवते सोलापुरात, बाकी कुठं बनत होते. आता साऊथमध्ये पण चादर बनतोय, पानिपतमध्ये पण चादर बनतोय. ते आता तेच चादर तिकडं ते लोक घेतलं की आमच्या चादरला मागणी फारच कमी झाली. पूर्वी हीच चादर घेत होते, आता ते सगळं रेडीमेड निघाले. आता लेबरचं बी कमी झालं, ते काम करणारे आता कमी झाले. आता जे नवीन पिढी आहे ना, सर्व ते शिक्षण करायला कंपनीमध्ये कामाला चाललेत. दुसरं काय, आता ही कला गेली की आमचं जीवनच नाही आहे. आता दुसरं काय पण नाही आमचं जीवन. इस महत्वपूर्ण तथ्य को ध्यान में रखते हुए वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजना शुरू की है. एक पूरी होलिस्टिक इकोसिस्टम पैदा करता है. मैं समझता हूं अपने आप में ये गेम चेंजर है. ओडीओपीच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने कारागिरांच्या कलेला नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना उत्तम प्रतीच्या गोष्टी बनवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांना ओडीओपी पोर्टल, ई कॉमर्स आणि सोशल मीडियाशी जोडण्यात आले. तसेच त्यांनी इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर, दुबई टेक्सटाईल एक्सपो आणि अमेरिका ट्रेड शो यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही सहभाग घेतला. ओडीओपी एकदम ब्राईट कन्सेप्ट आहे, खूप छान आहे. इथले जे रेल्वे स्टेशन म्हणा, तिथं आम्हाला एक स्पॉट दिलेला आहे, जेणेकरून जे बाहेरचे सोलापूरला येतात त्यांना प्रॉडक्टबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि तिथलं सेल व्हावं. GI टॅग असलेलं चादरीच ओरिजिनल आहे आणि तेच चादरी लोकांनी घेतलं पाहिजे.
टेक्सटाईल अपग्रेडेशन फंड पण मध्यंतरी रिलीज झाले. नवीन मशिनरी येण्यासाठी त्यांची मदत झाली. आता पण एक लोन मिळतं आणि त्याचं इंटरेस्ट आहे ना ते आम्हाला सबसिडी म्हणून मिळणार आहे. प्रोडक्शन रेट वाढतो आणि क्वालिटी वाईज आणखी जास्त चांगले निघतात. बाजारामध्ये मागणी बी वाढली आहे, त्या वेळेला चांगला भाव मिळाला आहे. कामगारला पण फायदा झाला आहे, जे इथं लोकल आहेत ना त्यांना पण रोजगार मिळाला. कित्येक लोक घेऊन गेले, त्यांना पसंत पडलं आहे, परत काही चादर घेऊन गेले. आता एवढं डिमांड आहे सोलापूर चादरला, प्रोडक्शन कमी झाल्यामुळं डिमांड जास्त झालं, कोणाकडे मालच नाही आहे. आता आमच्यासारखे जेवढे वाढतील तेवढं देशाचं म्हणजे GDP वाढेल आणि गव्हर्नमेंटला भार कमी होईल. ओडीओपीने सोलापुरी चादरीला एक नवीन ओळख दिली आहे. याच सरकारी प्रयत्नातून आपली सोलापुरी चादर अधिक दर्जेदार झाली आहे. आता शांत झोप फक्त मिळत नाही तर निर्माणही केली जाते. सोलापूर चादर एक नंबर. सोलापुरी चादर एकच नंबर. सोलापूर चादर एक नंबर. एक नंबर चादर सोलापूरचा. सोलापुरी चादर एक नंबर. सोलापूर चादर एक नंबर. सोलापूर चादर एक नंबर. सोलापूर चादर एक नंबर.